नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या आदिवासी विभागाअंतर्गत असलेल्या चौकीदार पदभरतीच्या अतिसंभाव्य सिरीज मध्ये इथे भेटत आहोत. गट ढ चं जे पद आहे बघा आपलं, त्याचे मागचे जे अतिसंभाव्य प्रश्नांचे या सरळ सेवेच्या चॅनलवर टाकलेले आपले जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही नक्कीच बघितले असावे. नवीन असाल तर तुम्ही चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून नवे जे व्हिडिओज अपलोड केले जातील तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जुने व्हिडिओ पण तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. तर मग या चौकीदार पदासाठीचे जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत बघा आपले, तर त्या प्रश्नांच्या लेक्चर सिरीजचा आपला हा पुढचा भाग आहे. मागचे लेक्चर्स तुम्ही एकदा बघू शकता. आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, पूर्ण स्वराज्य ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? सुरत अधिवेशन, लाहोर अधिवेशन, मुंबई अधिवेशन की कराची अधिवेशन? तर लाहोर अधिवेशनामध्ये आपल्याला पूर्ण स्वराज्याचा जो ठराव आहे का तो स्वीकारलेला बघायला मिळतो. तर लाहोर अधिवेशन कधी झालं? 1929 मध्ये. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला पूर्ण स्वराज्याचा ठराव असलेला प्रस्ताव पार पाडलेला बघायला मिळतो. अध्यक्ष कोण? आपल्याला बघायला मिळतात. याचाच परिणाम म्हणून जर आपण बघायला गेलो तर आपल्या संविधानाची अंमलबजावणीचा जो दिवस आहे का 26 जानेवारी 1950, तर 26 जानेवारीला का ठेवण्यात आला आपल्या संविधानाची अंमलबजावणी? तर त्याला पार्श्वभूमी आहे लाहोर अधिवेशन 1929, ज्याच्यामध्ये मांडलेला पूर्ण स्वराज्याचा ठराव. प्रश्न बघूया आपला. भारत छोडो आंदोलनावेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? चर्चिल, ॲटली, मॅकडोनाल्ड की लॉयड जॉर्ज? लॉयड जॉर्ज तर नाहीये. रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाड याच्या वेळी होते. म्हटल्यावर काय 1930-32च्या पिरियडमध्ये, राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पिरियडमध्ये. तर मॅकडोनाल्ड पण नाही. फक्त दोन गोष्टी तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, ॲटली आणि चर्चिल. आता छोडो भारत आंदोलन कधी होते? 1942. त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू आहे. त्यावेळी कोण आहेत त्यांचे अध्यक्ष? तर चर्चिल आहेत बघा, विन्स्टन चर्चिल त्यावेळी आपल्याला इंग्लंडचे पंतप्रधान असलेले बघायला मिळतात. ॲटली त्यांच्या नंतर बनलेले आपल्याला बघायला मिळतात की त्यांनी आपल्याला स्वातंत्र्याची घोषणा आहे. स्वातंत्र्याची घोषणा जी बघायला गेली तर ती क्लेमेंट ॲटली जे आहेत का त्यांच्या माध्यमातून आलेली आपल्याला बघायला मिळते. तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढच्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर जे जुने विद्यार्थी आहेत चॅनलवर त्यांना तर नक्कीच माहिती असावं, परंतु जे नवीन विद्यार्थी जोडलेले आहेत त्यांच्या सर्वांसाठी आपली एक अनाउन्समेंट आहे. आपण आदिवासी विभागाअंतर्गत चौकीदार या पदासाठीची जी भरती आहे त्याचं नोटिफिकेशन आलं, त्याचे अर्ज पण तुम्ही नक्कीच भरले असावे. तर त्याच्यासाठी आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत एक संकल्प बॅच नावाची बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याची फीस राहणार आहे आपली 399 रुपये. तर त्या बॅचमध्ये जर सध्या ऑफर पिरियडवर असल्यामुळे तुम्हाला PYQ ॲनालिसिस केलेली बॅच जी आहे का ती तुम्हाला 399च्या माफक दरामध्ये मोफत मिळणार आहे. आणि या अगोदर आदिवासी विभागाची ही जी परीक्षा झाली होती ती ॲपटेक कंपनीच्या माध्यमातून झाली होती. तर त्या ॲपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार आपली बॅचची रचना आहे. त्याचबरोबर ॲपटेक कंपनीच्या मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत बघा त्याचं सुद्धा विश्लेषण तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल करून दिलं जाईल. आणि नवीन पॅटर्ननुसार आणि PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक आहे, तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता बॅच परचेस करण्यासाठी. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे की ज्याच्यावर सरळ सेवेशी संबंधित ज्या काही नव्या अपडेट्स असतील त्या वेळोवेळी टाकल्या जातात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसंच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला बॅच परचेस करण्यासाठी संदर्भात असेल किंवा मग इतर सरळ सेवे संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. तर त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, राज्यघटनेतील 8वी अनुसूची कशाशी संबंधित
आहेत. आपल्याला माहिती आहे बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये पहिले 8 अनुसूची होत्या, नंतर त्याच्यावर ऍड ऑन करून किती झाल्यात सध्या 4 अनुसूचित आपल्याला ऍड करून 12 अनुसूची टोटल झालेल्या बघायला मिळतात. तर 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? भाषा, राज्य, पंचायत की न्यायालय? तर 8वी अनुसूची ही भाषेशी संबंधित आहे. 8व्या अनुसूचीमध्ये आपल्या 22 भाषांची तरतूद आहे बघ. त्याच्यामध्ये रिसेंट अमेंडमेंट आपण 2014 मध्ये ओडिसाचं ओरियामध्ये केलेलं आहे. तर आपण अनुसूची किती आहे टोटल त्या एकदा व्यवस्थित बघून घेऊया. पहिली अनुसूची त्याच्यामध्ये भारत आणि राज्यांचा संघ त्याच्याबद्दल चर्चा केली. दुसरी मध्ये वेतन व भत्त्यांबद्दल चर्चा केली. तिसरी मध्ये शपथ आहे बघा, ज्यांचं वेतन भत्ते बोलतो त्यांचं शपथ पण तर बघावं लागेल, ओथ पण तर बघावी लागेल. त्यानंतर चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या जागा वाटप. त्याच्यानंतर आहे बघा 5वी अनुसूची, अनुसूचित क्षेत्र जे आहेत आपले आदिवासी क्षेत्र जे आहे, एसटी क्षेत्र, अनुसूचित क्षेत्र त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 6 शेड्यूल मध्ये आपले 4 घटक राज्य आहेत की त्याच्या अनुसूचित क्षेत्रांसाठी चर्चा केलेली आहे. मग ते कोणते कोणते बघा, असम, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा. हे झालं 5व्या अनुसूची. 6व्या अनुसूचीमध्ये काय आपल्याला, तर आपण हे रफ करून घेऊया. तर हे जे 4 राज्य आहेत असम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा यांच्यातील आदिवासी क्षेत्र जे आहेत त्यांच्यासाठीच्या विशेष तरतुदी. तर 7व्या अनुसूचीमध्ये काय 3 सूची आहेत आपल्या, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि 7व्यामध्ये काय सूची आहेत वेगवेगळ्या 3, त्याच्यातनं राज्य कारभार चालतो. केंद्र सूची, राज्य आणि समवर्ती. बरोबर. 8व्यामध्ये आपण आताच बघितलं भाषा. आता याच्या नंतर 8 नंतरचे काय कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, घटना दुरुस्ती करून ऍड केलं. पहिली घटना दुरुस्ती करून आपण 9वी अनुसूची आणली, भूमी सुधार, लँड रिफॉर्म्स त्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर 10वी अनुसूची पक्षांतर बंदी संदर्भात आहे. 11वी अनुसूची पंचायत राजशी संबंधित आहेत. आणि 12वी अनुसूची आपली नगरपालिका, महानगरपालिकांशी संबंधित आहे. अशा पद्धतीने आपल्या ह्या ऍड ऑन केलेल्या 4 नवीन अनुसूची व जुन्या 8 अशा टोटल 12 अनुसूची आपल्या भारतीय संविधानात सध्या अस्तित्वात आहेत. प्रश्न बघूया, भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सांगायचा आहे, राज्याचा स्वतःचा धर्म असतो, सर्व धर्मांना समान वागणूक असते, धर्मबंदी की फक्त हिंदू धर्म? तर पर्याय क्रमांक 2, सर्व धर्मांना समान वागणूक मिळते आणि राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही, सर्वांना समान वागणूक आहे आणि सर्वांना स्वतःच्या धर्माचा आचरण, प्रचार करण्याचा स्वातंत्र्य आहे, परंतु ते कसं विधायक मार्गाने, हे इथे लक्षात घ्यायचंय. जोर जबरदस्तीने, बळजबरीने आपण करू शकत नाही. विधायक मार्गाने धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा सर्व भारतीय नागरिकांना अधिकार आहे. बघा, भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? 1947, 1950, 1951, 52 की 1955?
तर 1951-52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणुका आपल्या झालेल्या बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी आपण सार्वत्रिक निवडणुका घेतो. मध्येच मग बऱ्याच मध्यावधी निवडणुका आल्यात आपल्या. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मग आपण निवडणुकांच्या पिरियडमध्ये जे काही करप्शन झाले किंवा अविश्वासाचे प्रस्ताव आले त्यामुळे बऱ्याच वेळा पुन्हा नव्यानं निवडणुका घेण्याची वेळ आली. परंतु दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची प्रथा आपली 1951-52 पासून आपण सुरू केलेली आपल्याला बघायला. पुढचा बघा, शून्यकाळ 0 आवर कोणत्या सभागृहाशी संबंधित आहे? न्यायालय, संसद, विधानसभा की पंचायत राज? तर ते 0 आवर जे का संसदेशी संबंधित असलेलं आहे की त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास जो होतो बघा, त्यात दुपारच्या 12 वाजेनंतर ते जे 30 मिनिटं असतात का त्याला आपण 0 आवर म्हणून कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये अतिमहत्वाच्या प्रश्नांवर MPs जे आहेत का ते संसदेचं सभा जे आहे सभागृह आहे त्याचं लक्ष अधोरेखित करतात. अतिमहत्वाचे प्रश्न. धातूचे विद्युत वहन का चांगले असते? न्यूट्रॉनमुळे, मुक्त इलेक्ट्रॉनमुळे, प्रोटॉनमुळे की घनतेमुळे, डेन्सिटीमुळे? तर मुक्त इलेक्ट्रॉनमुळे. इलेक्ट्रॉन जे आहेत का ते चार्जेस फ्रीली मूव्ह करत असतात त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी म्हणण्यापेक्षा एनर्जी जी आहे ती A पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत ट्रान्सफर होते. म्हणून धातू विद्युत वहन हे चांगल्या प्रकारे करतात. नंतर बघा, अन्नातील ऊर्जा कोणत्या एककात मोजतात? न्यूटन, जूल, कॅलरी की वॅट? तर ही आपली ऊर्जा जी का कॅलरीज मध्ये काउंट करतो बघा. एवढं अन्न जर कन्झ्युम केलं तर त्यातनं एवढ्या कॅलरीज कन्झ्युम केल्या. मग त्याच बेसिसवर आपल्या दारिद्र्य निर्मूलनाची जी टोपली आहे त्याच्यामध्ये बघा ग्रामीण भागासाठी त्यांनी 2400 कॅलरीज सांगितल्या की डेली बेसिसवर 2400 कॅलरीज कन्झ्युम करा. शहरी भागासाठी 2100 कॅलरीज ॲव्हरेज. किमान तेवढ्या कॅलरीज घ्या म्हणजे तुम्ही फक्त पोट न भरता पोषण भरा. केवळ पोट न भरता पोषण भरा. वीज कोसळताना कोणता वायू तयार होतो? नायट्रोजन, ओझोन, कार्बन डायऑक्साईड की मिथेन? तर वीज कोसळताना ओझोन वायू तयार होतो. त्याचं कारण बघा, वीज जेव्हा कोसळते म्हटल्यावर काय एक प्रकारे ऊर्जा येते आणि ऑक्सिजनचा वहन पृथ्वी तलावर होते. मग त्या ऑक्सिजनवर ही वीज कोसळली समजा. मग यांचं विखंडन झालं, ह्याचे तुकडे झाले. मग आता एक ऑलरेडी असलेलं ऑक्सिजन आहे, आता ह्या दोघांचे तुकडे झाले म्हटल्यावर हे O1 झालं. आता ह्या दोघांमध्ये संयुग तयार होऊन 2+1 O3 तयार होणार. मग O3 म्हणजे काय? आपला ओझोन. वीज कोसळताना ओझोन वायू तयार होतो. त्यानंतर बघा, ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? डेसिबल मध्ये मोजतो, जूल मध्ये मोजतो, वॅट मध्ये मोजतो की न्यूटन मध्ये मोजतो? तर डेसिबल मध्ये आपण ध्वनीची तीव्रता मोजत असतो बघा, फ्रिक्वेन्सी मोजत असतो. आणि ध्वनी जो आहे त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी प्रवासासाठी माध्यमाची आवश्यकता असते. निर्वाण पोकळीतनं ध्वनी ट्रॅव्हल करू शकत नाही, माध्यम असेल तरच ध्वनी जो आहे साऊंड जो आहे तो ट्रॅव्हल करताना आपल्याला बघायला मिळतो. तर सर्वाधिक ट्रॅव्हल साऊंड कशामध्ये करतो? तर स्थायू रूपामध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. त्याच्यानंतर द्रव रूपामध्ये, लिक्विडमध्ये, आणि त्याच्यानंतर वायू रूपामध्ये. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिन्ही स्टेटमध्ये साऊंड ट्रॅव्हल करतो, पण सर्वाधिक स्थायूमध्ये आणि सर्वात कमी वायूमध्ये आपल्याला साऊंड ट्रॅव्हल करताना बघायला मिळतं. आणि व्हॅक्यूम ह्याच्यातनं साऊंड ट्रॅव्हल करत नाही, त्याला माध्यमाची गरज असते. पुढचं बघा, ओझोन स्तर कोणत्या वायूमुळे कमी होतो? CO2, कार्बन डायऑक्साईड, SO2, सल्फर डायऑक्साईड, CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन, O2, ऑक्सिजन. तर CFC जे आहे क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत का
त्याच्यामुळे ओझोन थर जो आहे का तो आपला कमी होतो आणि ओझोन थर कुठं असतो आपल्या स्ट्रेटोस्फिअरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ते ह्या क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत का एक ग्रीन हाऊस गॅस एमिट करतात, जसं की आपलं रेफ्रिजरेटर असेल, एअर कंडिशनर असेल, एअर कूलर असेल, या गोष्टींमधनं हा CFC जो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन हा एमिट होत असतो की जो ओझोनसाठी घातक आहे. बघा, जलसंचयन जनभागीदारी या उपक्रमाद्वारे छत्तीसगडमधील कोणता जिल्हा सामुदायिक नेतृत्वाखाली जलसंधारणाचा आदर्श बनला आहे? बस्तर, कोरिया, दुर्ग की रायपूर? तर कोरिया जिल्हा आहे का तो जलदूताच्या माध्यमातून आणि जलदूत गाईड करतील आणि त्यांना ग्रामीण भागातील लोक, शहरी भागातील लोक मदत करतील, या बेसिसवर जलसंधारण जे आहे, भूजल जी आहे, ग्राउंड वॉटरची जी लेवल आहे ती वापस जलभरण करण्यासाठी हा प्रकल्प जो आहे ओडिसा छत्तीसगडमधील जलसंचयन जनभागीदारी, कारण की जलसंचयन करायचं पण जनभागीदारी पण तेवढीच महत्वाची आहे. गव्हर्नमेंट सोबतच लोकांचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि याच्यात लोकसहभागाची भूमिका फार महत्वाची आहे. त्यानंतर पुढचं बघा, कोणत्या संस्थेने मार्च 2026 मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवरील दिशाभूल करणाऱ्या आर्थिक मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी सुदर्शन ही AI प्रणाली तैनात केली आहे? आता ही सुदर्शन ही AI प्रणाली कोणी सुरू केलेली आहे? भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ बँक, त्याच्यानंतर अर्थ मंत्रालय की भारतीय विनिमय आणि विकास प्राधिकरण जे आहे आपलं? तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, सेबी जे आहे का. सुदर्शन ऍप सुरू केलेलं आहे. तर बघा, जवळच्या सरकारी आरोग्य सुविधांची माहिती मिळवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मी हेल्थ ॲप सुरू केले? तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र की कर्नाटक? तर केरळ गव्हर्नमेंटने आपल्याला मी हेल्थ ॲप नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे, जेणेकरून प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती त्याच्यामध्ये त्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचते. त्याचबरोबर पायाभूत सोयीसुविधा कशा आहेत तिथल्या, त्या आरोग्य केंद्रावर काय गोष्टी अवेलेबल आहे, कोणत्या गोष्टी अवेलेबल नाही आहे, कोणत्या डिस्पेन्सरीज अवेलेबल आहे, कोणत्या मेडिसिन स्टॉक अवेलेबल आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी मी हेल्थ ॲपवर त्यांना बघणार आहे. या आरोग्य सुविधांची माहिती योग्यरित्या तिथे मिळणार आहे. हे केरळ गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. नंतर बघा, इम्पॅक्ट फॉर न्यूट्रिशन हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ, संयुक्त राष्ट्र बालनिधी आणि भारत नीती आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय? तर युनिसेफ आणि भारत सरकारच्या मदतीने आपण हा उपक्रम राबवत आहोत की ज्याच्यामध्ये इम्पॅक्ट फॉर न्यूट्रिशन, न्यूट्रिशन पोषण आणि माल न्यूट्रिशन जे आहे, कुपोषणाची जी समस्या आहे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आणि कुपोषण भारतात नष्ट करण्यासाठीचा हा उपक्रम आपल्याला फायदेशीर ठरतो. पुढचं आहे बघा आपलं, खालीलपैकी कोणती नदी अमरकंटक नदीतून पर्वतातनं उगम पावते? बेतवा, माही, नर्मदा की ताप्ती? तर अमरकंटक मध्ये नर्मदा नदीचा उगम आपल्याला होताना बघायला मिळतो. अचानक अमरकंटक मधून इकडून असं नर्मदा नदीचा उगम आपल्याला बघायला मिळतो, जे खचदरीतनं वाहते, विंध्य प्लस सातपुडा पर्वताची, आणि भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. माही नदी आपल्याला राजस्थान गुजरात वाल्या सेक्शन मध्ये, बेतवा ही केन नदी जी आहे, केन चंबल केन वगैरे त्या रिजन मध्ये बघायला मिळते. तापी आपल्याला पश्चिम वाहिनी नदी बघायला. त्यानंतर बघा, भितरकनिका खारफुटीचे वने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिसा की तामिळनाडू? भितरकनिका खारफुटी मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आपल्याला ओडिसा राज्यामध्ये बघायला मिळतात. तर भारतात सर्वाधिक मॅंग्रोव्ह फॉरेस्ट जे आहेत, खारफुटी वने, ते आपल्याला सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतात. पश्चिम बंगालमध्ये भारतातील सर्वात मोठे. खारफुटी वने जे आहेत का ते आपल्याला सुनामी, भरती, आहुतीच्या ह्याच्यापासून तर कोस्टल लाईनला प्रोटेक्ट करतात.
त्याचबरोबर पर्यटन व्यवसायामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर लोकल इकोसिस्टमला ते महत्त्वपूर्ण भूमिका देत आहेत. त्यानंतर जर बघायला गेलं तर लोकल इकॉनॉमीला ते बूस्ट करत आहे आणि त्याचे मेडिसिनल यूज सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत. सौंदर्य प्रसाधनाची साधनं बनवण्यासाठी त्या खारफुटी वनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. म्हणजे त्यांच्या प्रत्येक पार्टचा कमी अधिक प्रमाणामध्ये कुठे ना कुठे उपयोग आपल्याला होताना बघायला मिळतो. बघा, न्यू मूर बेट तयार झाल्यानंतर अनेक वर्षांनी समुद्रात नाहीसे झाले. त्या खाली शेजारी कोणत्या 2 बेटांवर, कोणते 2 राज्य त्या बेटावर हक्क सांगतात? भारत आणि पाकिस्तान, भारत आणि श्रीलंका, भारत आणि बांगलादेश की भारत आणि म्यानमार? न्यू मूर बेटाचे लोकेशन बघा या एरियाजमध्ये, भारत आणि बांगलादेश. पर्याय क्रमांक कुक्स आयलंडचे स्टेट आहे का बघा, मागच्या लेक्चर्समध्ये पण आपण चर्चा केली अंडमान निकोबार बद्दल जेव्हा बोलताना आपण, तर त्यामध्ये आपल्याला हे बघायला. तर बघा, सालसेट बेट हे भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ की तामिळनाडू? तर सालसेट बेट हे महाराष्ट्र राज्याचे भाग आहे. आपलं मुंबई शहर व मुंबई उपनगर बघतो का, सालसेट बेटाच्या सराउंडिंग मध्ये बसलेलं आपल्याला बघायला मिळतं. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? चेनाब, बियास, रावी की तावी? तावी ही सिंधू उपनदी नाही. तर सिंधूच्या कोणकोणत्या उपनद्या त्या बघूया आपण. ग्रीन कलर मध्ये ही तुम्हाला सिंधू इंडस रिव्हर बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा झेलम, त्यानंतर सर्वात दक्षिणेला आपल्याला सतलज बघायला मिळते बघा. आणि ही जी रावी आणि बियास ज्या आहेत बघा त्या, तर बियासला दुसरं नाव आहे बघा व्यास. ही भारतात पूर्णतः ओरिजिन आणि असतं पण भारतामध्ये होणारी एकमेव सिंधूची उपनदी आहे व्यास, किंवा तिला दुसरा शब्द इथे पर्यायामध्ये बियास दिलेला आहे. तिसरी बघा रावी. आता ही व्यास नदी जी आहे, बियास नदी ही सतलज मध्ये जाते. आता ही रावी नदी जी आहे का, ती आपल्याला चंद्रा आणि भागा 2 नद्यांचा संगम तंडी या ठिकाणी होतो आणि तिथे चेनाब नदीचे उगम होतं. ही चेनाब नदी जी आहे ती वाहत जाते. ही रावी नदी जी आहे का, या चेनाब नदीला जाऊन मिळते. मग रावी आणि चेनाबचा हा जो संगम आहे तो पुढे जाऊन सतलजला मिळतोय आणि तिथून मग त्याला पंचनद हे नाव आहे. मग तो पंचनदचा भाग आपल्याला पुढे सिंधूमध्ये जाऊन मिळताना दिसतो. मग अरब सागरामध्ये त्याचं पाणी वाढताना बघायला मिळतं. तसं जर बघायला गेलं तर ह्या सिंधू नदीच्या मुख्य उपनद्या आहेत की त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आले. तर यांचा क्रम जो आहे का, उत्तर दक्षिण, दक्षिण उत्तर, तो पण आपण लक्षात घेणं परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. की जेणेकरून समजा उत्तर दक्षिण सिंधू नदीच्या उपनद्यांचा क्रम आला तर मग पहिला काय लावणार? झेलम, मग सिंधू, मग चेनाब, मग रावी, मग व्यास, मग सतलज. ते जर दक्षिण उत्तर आलं तर सतलज, व्यास, रावी, चेनाब, सिंधू आणि अशा पद्धतीने आपल्याला तो सिक्वेन्स लावता येणं परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या उपनद्या पण आपल्याला माहिती असतं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे फक्त सिंधूच्याच उपनद्या नाही तर तसंच आपल्याला महाराष्ट्रातील गोदावरीच्या आणि कृष्णा नदीच्या उपनद्या व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर गोदावरी प्लस कृष्णा या 2 नद्यांच्या उपनद्या बघायच्या. त्याबद्दल जर विचार केला तर गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, कावेरी, नर्मदा, तापी आणि महानदी या नद्यांच्या मुख्य उपनद्या ह्यांचं ओरिजिन पॉइंट कुठे आहे हे आपण परीक्षेच्या दृष्टीने एकदा नजरे घालून टाकणं गरजेचं ठरेल. नंतर बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य जुळल्या आहेत त्याची जोडी लावायची? गोविंद सागर सतलज नदीवर, कोल्हेरू सरोवर कृष्णा नदी, उकाई जलाशय तापी नदीवर, बुलर सरोवर झेलम नदी. खालील संकेतांमधून कोणता पर्याय योग्य तो निवडा. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर 1 आणि 2, दुसरं 1 आणि 3 बरोबर, तिसरं 1, 3, 4 बरोबर आणि चौथं 1, 3, 4 चारही बरोबर. तर बघा, गोविंद सागर सतलज त्यामध्ये बघायला मिळतं त्या हरियाणावाला रिजन मध्ये करेक्ट, हे करेक्ट आहे सारी ऑप्शन. कोल्हेरू सरोवर कृष्णा नदीवर नाही तर ते गोदावरी नदीवर आहे.
हे उत्तर चुकलं. 2 कट म्हटल्यावर एलिमिनेट करा. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. 50 वर आला. पण 1 आणि 3, 1 तर बरोबर आहे, 3 पण बरोबर आहे. आपोआप उकाई जलाशय तापी नदीवर. उलर सरोवर जर बघायला गेलं तर ते जम्मू काश्मीरमध्ये झेलम नदीशी संबंधित असलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3, 1, 3 आणि 4 बरोबर हे आपल्या इथे योग्य उत्तर ठरेल. गोविंद सागर, सतलज नदी, उकाई जलाशय तापी नदी, उलर सरोवर, झेलम नदी. तर कोलेरू सरोवर हे आपल्याला गोदावरीवर बघायला मिळतं, कृष्णावर नाही. तर बघा, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ असलेले पक्षी अभयारण्य कोणते? नांदूर माधवेश्वर पक्षी अभयारण्य, जायकवाडी पक्षी अभयारण्य, मयाणी पक्षी अभयारण्य की यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 1 नांदूर माधवेश्वर पक्षी अभयारण्य हे रामसर साइट्स मध्ये असलेलं महाराष्ट्रातील पहिलं स्थळ आहे पक्षी अभयारण्य. ते कुठे आहे? आपल्याला निफाड, नाशिक मध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर रामसर स्थळ रिसेंटली ठाणे क्रिक ऍड झालेले लोणार सरोवर रामसर स्थळ. हे रामसर स्थळ कुठून सुरू झाले? वेटलँड, पाणथळ प्रदेश. 1971चा रामसर करार इराण, की ज्याच्या अंतर्गत वेटलँड्सचं, पाणथळ प्रदेशांचं संरक्षणाची जबाबदारी घ्यायला लागलो आपण. सध्या भारतात एकूण किती पाणथळ प्रदेश वेटलँड्स आहेत ते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. वर्ल्ड वेटलँड डे, जागतिक पाणथळ दिवस बघा 2 फेब्रुवारीला आपण सेलिब्रेट करतो दरवर्षी. बघा, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत, टायगर रिझर्व्ह आहेत? 1, 3, 4 की 6? तर पर्याय क्रमांक 4, 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिले बघा, सह्याद्री टायगर रिझर्व्ह, नंतर बोर व्याघ्र प्रकल्प, चांदोली, त्यानंतर नवेगाव नागझिरा, ताडोबा, पेंच. असे 6 व्याघ्र प्रकल्प आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण बघायला मिळतात. सह्याद्री टायगर रिझर्व्ह, बोर टायगर रिझर्व्ह व्याघ्र प्रकल्प, चांदोली व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा जो मोरांसाठी मोरगाव अर्जुनी इथे बघायला मिळतो, ताडोबा सगळ्यात चांगलं फेमस आहे बघा, आणि पेंच आपल्याला नागपूरच्या रिजनमध्ये बघायला मिळते, पेंच नदीच्या किनाऱ्यावर. तर अशा रीतीने आपले आदिवासी विभागाची जी पदभरती आहे त्याच्यासाठीचे असलेले अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते आपण आपल्या इथे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहेत GK-GSचे. तर त्यासाठी तुम्हाला अचूक प्रश्नांच्या सरावासाठी PYQ ची बॅच जी आहे ती व्यवस्थित बघणं गरजेची ठरणार आहे. तर त्या अनुषंगाने आदिवासी विभागाच्या अंतर्गत आपण चौकीदार पदासाठीची संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम सिलेबसनुसार शिकवला जाणार आहे. ॲपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार आपली पेपरची रचना राहणार आहे. ॲपटेकच्या मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण आपण आपल्या या बॅचच्या माध्यमातून घेणार आणि नवीन पॅटर्ननुसार महाराष्ट्राची आपली ही बॅच आहे. त्याच्यात तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले जाणार आहे. तुम्ही बॅच जर परचेस केली तुमचे हे जे कंपनीच्या फॉर्मॅटनुसार जे काही लेक्चर होतील तेवढ्या सगळ्याच्या PDF स्वरूपाच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि सध्या ऑफर पिरियडवर चालू आहे 399 रुपये. आता जर तुम्ही बॅच परचेस करणार तर जी PYQ ॲनालिसिसची जी बॅच आहे का ती तुम्हाला सध्या लगेच मोफत मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता संकल्प बॅच परचेस करण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या हे जे डायरेक्शन अकॅडमीचं सरळ सेवेचं यूट्यूब चॅनल आहे याच्यावर आपण मागील पण अपलोड केलेले आहेत बघा व्हिडिओ चौकीदार पदभरतीसाठीचे, तर ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जर चॅनलला नवीन असेल तर तुम्ही चॅनलला जॉईन करा, की जेणेकरून या पदभरतीसाठी किंवा इतर सरळ सेवेसंदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येतील. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही सरळ सेवेसंदर्भात असेल किंवा आदिवासी विभागासंदर्भात ज्या काही तुमच्या शंका असतील त्या विचारू शकता. भेटूया आपण आपल्या आदिवासी लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.